संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करून नळकुंड येथून परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात। मी खासदार झालो तर एकही रुपयाचं कमिशन घेणार नाही। बुलढाणा। आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीपदादा शेळके यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे। आज बुलढाण्याच्या डोंगरकुशीत असणाऱ्या नळकुंड येथून लोकसभा परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे। या गावात निर्माणाधीन संत सेवालाल महाराज यांच्या मंदिर परिसरात परिवर्तन यात्रेत संदर्भात मनोगत व्यक्त करत असताना संदीपदादा शेळके म्हणाले की काही प्रतिनिधी यांनी ठेकेदारांसोबत पार्टनरशिप सुरू केली, परंतु मी खासदार झालो तर एकही रुपयाचं कमिशन घेणार नाही आणि तुम्ही बदल घडवा, मी जिल्हा घडवतो, असे प्रतिपादन संदीपदादा शेळके यांनी केले। या मातीच्या सेवेसाठी, या मातीच्या सेवेसाठी जन जन जोडूया, जन जन जोडूया। आज आपण मोताळा तालुक्यातील नळकुंड या गावामधून परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात करतो आहे। जवळपास 50 दिवस 500 गावामध्ये जाण्याचा आमचा मानस आहे। या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तन फक्त खासदारकीचा एक चेहरा बदलून दुसरा चेहरा येईल असं नाही, तर विकासाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन झालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे। त्यामुळं वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मी सातत्यानं हा जिल्हा विकासामध्ये अग्रभागी असला पाहिजे, एक नंबर असला पाहिजे। सिंचन असेल, रोजगार असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, अशा अनेक विषयासंदर्भात मी विविध भूमिका घेऊन जनतेसमोर जातो आहे आणि त्या माध्यमातून माझी भूमिका लोकांसमोर मांडतो आहे आणि जनतेचा